जय श्रीराम मित्रांनो. तर रेक्स स्टडी युट्यूब चॅनलला आपलं सरचे स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इलेक्शन. तर येत्या 4 तारखेला आपला रिझल्ट आहे. ओके. तर त्यामध्ये आपल्या मार्केटची जी मुवमेंट असणार आहे ती पूर्ण हाय असणार आहे. ओके. तर ह्यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहित असेल की कोण प्राईम मिनिस्टर होणार आहे. ऑब्विसली मी आता ते नाही सांगू शकत, पण ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे थोडक्यात. तर त्यामुळे काय करायचं, त्यामध्ये आपली जी मार्केटची रॅली असणार आहे त्यामध्ये आपण ट्रेड घ्यायचा आहे. ओके. आणि रॅली अशी तशी नाही होणार आहे, रॅली एकदम बिग ब्लास्ट होणार आहे. ओके. सो त्यामध्ये काय करायचं, आपण ट्रेड घेणार आहे. तर ट्रेड कसा घ्यायचा आपण, तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की कसं घ्यायचा. ओके. तर ह्या ठिकाणी मी वन डे टाइम फ्रेम नुसार निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तर ह्या ठिकाणी बघत असाल आपण, तर ह्या ठिकाणी मार्केट काय केलेलं आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. डिसेंबर पासून बघितलं असाल तर मार्केटने काय केलेलं आहे, एक मुवमेंट केलेलं आहे. सॉरी. तर या ठिकाणी बघू शकता मार्केटने पूर्ण अप ट्रेंड, सॉरी, मार्केटने काय केलेलं आहे, पूर्ण अप ट्रेंड, लोअर लो लोअर हाय करत मार्केट अप ट्रेंडला आहे. ओके. तर या ठिकाणी काय मार्केटची रॅली काय असू शकते या, तर या ठिकाणी बघू शकता. तर आपण काय करायचं आहे, तर 4 तारखेला रिझल्ट असणार आहे आणि 4 तारखेला मार्केट ओपन असणार आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, मार्केटची जी रॅली असणार आहे, ती फास्ट असणार आहे. सो त्यामध्येच आपण ट्रेड घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी की मोदी सरकारने जे बोललेले गोष्टी आहेत, अबकी बार 400 पार. ओके. तर जर समजा जर 400 पार नाही झाले तर मार्केट ज्या टायमाला रिॲक्ट नाही करणार. ओके. जर 400 पार झालं तर मार्केट पूर्ण व्होलाटाईल असतं, मार्केट पूर्ण अप ट्रेंडला, मार्केट पूर्ण असं जास्त पॉइंट देण्याचा प्रयत्न करेल मार्केट. आणि जर समजा जर 400 पार नाही झाले तर मार्केट काय करेल, मार्केट थोडा वेळ डाऊन साइड, थोडं वरच्या साइड पण रॅली करणार. मार्केट रॅली करणार 4 तारखेला. पण काय करायचं आहे, आपण थोडं थांबून या ठिकाणी ट्रेड करणार आहोत. ओके. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपण, तर तुम्हाला मी सांगतो ट्रेड कधी करायचा आहे. पहिला हाफ. ओके. जर 9ला मार्केट ओपन, 9:30 जर मार्केट, 9:15 जरी मार्केट ओपन झालं तर त्या 9:15 ते 9:35 पर्यंत आपण ट्रेड घेणार आहोत. जर समजा ट्रेड कसा घ्यायचा आहे आपण, जर समजा ही जी कॅन्डल ओपन झाली, जरी मार्केट गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप नंतर ही जी कॅन्डल ओपन झाली तर नेक्स्ट कॅन्डल पण बघायची. नेक्स्ट कॅन्डल पण त्याच्यावरती जर क्लोजिंग करत असेल तर सेकंड जी कॅन्डल आहे त्या सेकंड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरच्या साईडला आपण ट्रेड घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी पूर्ण रॅली ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त काय करायचं आहे आपण, जर जर समजा तुम्हाला जास्त पॉईंट जरी अपेक्षा असेल, तर जास्त पॉईंटची जरी अपेक्षा असेल तर आपण काय करायचं आहे, आपला जो स्टॉप लॉस असतो, जर आपला इथं स्टॉप लॉस असेल, आपण ट्रेड एक्झिक्युट केलेला आहे, जर आपण काय करायचं, ह्या ठिकाणी जो स्टॉप लॉस आहे तो आपला स्ट्रोल करून ह्या ठिकाणी आणायचा आहे. ओके. जसं जसं मार्केट वरच्या साईडला मूव्ह करेल तसं तसं आपण काय करायचं आहे, आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्ट्रोल करून वरच्या साईडला न्यायचा आहे. ओके. जर समजा जर मार्केटने काय केले, तर मार्केट जर समजा आता जर मार्केट इथपर्यंत झालेलं आहे, मार्केट इथून रिव्हर्स करायचं असलं, आपला स्टॉप लॉस येत आहे, तर आपल्याला काय लॉस होण्याची शक्यता होत नाही. ओके. आणि या ठिकाणी जर समजा आता आमच्याकडे कॅपिटल एक बाबा जास्त आहे तर पूर्ण कॅपिटल या ठिकाणी घालू नका, कारण की मार्केटची अशी मुवमेंट असणार आहे की त्यामध्ये कॅप्चर करायला थोडा वेळ लागेल. तर एका पहिल्या हाफ मध्येच आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचं. ओके. पहिल्या हाफ मध्ये आपल्याला चांगल्या या ठिकाणी पॉईंट भेटून जातील. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं तर या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल 9:15ची आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार आपण ट्रेड करायचं. ओके. तर आता ह्या ठिकाणी मी वन डेचा टाइम फ्रेम आहे ह्यो. जर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम नुसार या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल ही 9:15 तयार झाली, तर त्यानंतर सेकंड कॅन्डल 9:20 असणार आहे. ओके. तर 9:20 कॅन्डलचा हाय ब्रेक मार्केटने केलं तर या ठिकाणी एक चांगली रॅली मिळू शकते आपल्याला. ओके. त्या दिवशी 4 तारखेला. आणि त्या दिवशी फिन निफ्टीची आपली एक्सपायरी आहे, तर त्यामध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके. तर हा, तर ह्या ठिकाणी बघू शकाल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, हा हा त्या दिवशी आपली फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर त्या ठिकाणी काय आपण करायचं, तर त्या ठिकाणी आपण ऍट द मनी मध्ये पण ट्रेड घेऊ शकतो. इन द मनी मध्ये तर ट्रेड घेतला तर एक नंबर, सॉरी, इन द मनी मध्ये जर ट्रेड घेतला तर एकदम भारी. तर काही विषय नाही. तर त्या ठिकाणी काय करायचं आपण, तुम्हाला मी जसं सांगितलं तसं काय करायचं, आपला जो स्टॉप लॉस असेल तो स्ट्रोल करून वरच्या साईडला न्यायचा. जर जर समजा मार्केट रिव्हर्स आलं तर आपल्याला लॉस होणार नाही. ओके. आणि ह्यामध्ये काय करायचं, आपण कमी लॉट म्हणजे कमी तुम्ही घ्या, पण कसं, पूर्ण पैसा त्यामध्ये पूर्ण इन्व्हेस्ट करू नका. ओके. पूर्ण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ह्या ठिकाणी पैसा आणू नका. थोडा पैसा ठेवा. सॉरी, एक लॉटनं जरी तुम्ही ट्रेड करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 5 लॉटनं जरी ट्रेड केला तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त रिस्क रिवॉर्ड आपला व्यवस्थित असला पाहिजे, रिस्क आपण जास्त घेतली नाही पाहिजे. ओके. आणि मी तो जसं सांगितलं तसं आपला जो स्टॉप स्ट्रोल करून न्यायचा. जर मार्केट अप ट्रेंड जरी धरलं तर काय करायचंय,
पूर्ण आपण काय करायचं आहे, आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्ट्रोल करत वरच्या साईडला न्यायचा आहे, म्हणजे आपल्याला लॉस नाही होणार. ओके. तर ह्या ठिकाणी जी रॅली होणार आहे, आता जर समजा प्रत्येक राज्यातनी जर रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर काय करेल मार्केट मूव्ह करेल. जर ह्या राज्यातला रिझल्ट बाबा व्यवस्थित लागला, आता प्रत्येक राज्यातनी रिझल्ट नाही, रिझल्ट एक टाकच लागणार आहे, पण मी बोलतो की बाबा पहिला जर रिझल्ट कोणाचा जर लागत असेल आणि त्यामध्ये जर समजा कोणाची जर पार्टी, जर बीजेपी पार्टी जरी वरच्या साईडला असेल, तर काय करेल मार्केट मूव्ह करेल फास्ट. ओके. तर त्यामध्ये आपण ट्रेड घ्यायचा आहे. जर समजा एक बिग बार कॅन्डल जरी बनली त्या ठिकाणी, तर बिग बार कॅन्डल म्हटल्यानंतर आपण काय करायचं, लगेचच आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे बँक साईडला, आणि जो स्टॉप लॉस असतोय तो आपला ह्याचा मिड पॉईंट आहे ना, याचा मिड पॉईंटचा जो स्टॉप लॉस ठेवायचा, आणि ह्यानंतर मार्केट जी रॅली करेल तर त्या ठिकाणी आपण ट्रेड, ज्या ठिकाणी मार्केट रॅली करेल तर त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट भेटून जातील, आणि त्या पॉईंट नुसार आपण ट्रेड बुक करायचा. ओके. जर समजा तुमचा रिस्क रिवॉर्ड व्यवस्थित नसेल तर आपण काय करायचं, थोडं थोडं पॉईंट घेऊन या ठिकाणी ट्रेड बुक करून टाकायचं आहे. तर कारण ह्यामध्ये लॉस नाही होणार. ओके. कारण की मार्केट त्या टायमाला होलाटाईल असेल, मार्केटची मुवमेंट जी असणार आहे ती फास्ट असणार आहे. जर आता तुम्ही रेग्युलर बघत असाल, आता तुम्ही 8 दिवस बघत असाल, तर मार्केट काय करत आहे, मार्केट पूर्ण व्होलाटाईल आहे. ओके. तर मार्केट काय करतं, मुवमेंट करतं फास्ट, आणि त्यामध्ये आपण ट्रॅपिंग मध्ये त्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो. तर त्यामध्ये काय करायचं आपण, तर रिस्क रिवॉर्ड आपला व्यवस्थित असायला पाहिजे, आणि ह्या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टार्गेट जे आपलं असतं, तर त्या ठिकाणी पूर्ण लावूनच ह्या ठिकाणी ट्रेड करायचं. ओके. जर स्टॉप लॉस नाही लावला तर तुम्हाला लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. ओके. कारण मार्केट त्या दिवशी व्होलाटाईल असणार आहे. सो त्यामुळे काय करायचं आपण, त्यामध्ये कमी लॉट जरी घेतला तर काय प्रॉब्लेम नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे की किती घ्यायचं काय घ्यायचं. माझं तर असं म्हणणं आहे, जर तुम्ही एक लॉटनं जरी ट्रेड करत असाल रेग्युलर, तर तुम्ही 5 लॉट किंवा 3 लॉटनं जरी ट्रेड घेतला तर पण जास्त पॉईंट या ठिकाणी. आणि त्या दिवशी रॅलीमध्ये काय करणार, त्यामध्ये काय होणार आहे, तर मार्केट काय करणार आहे, रॅली करणार आहे तो, त्यामध्ये पॉईंट आपल्याला भेटून जातील चांगलं. ओके. अशा कॅन्डल जरी ओपन झाले ना, तर आपल्याला एक चांगले असे जे टार्गेट किंवा आपलं जे पॉईंट असणार आहेत ते चांगलं भेटून जातील. ओके. आणि त्यावेळेला प्रीमियम जो असतो आपला, तो प्रीमियम पण एकदम हाय वाढेल. ओके. सो त्यामुळे काय करायचं आहे, पूर्ण ह्या ठिकाणी आता या ठिकाणी बघत असाल, न काय न्यूज काय नसताना ह्या ठिकाणी मार्केट काय करायचं आहे, अप ट्रेंड करत आहे. कारण की याचा विषय असा आहे, जर समजा जर मोदीजी जरी आले तर मार्केट काय करेल, मार्केट पूर्ण होला, पूर्ण 2 ते 3 दिवस मार्केट काय करेल, मुवमेंट करेल, आणि त्यामध्ये आपल्याला चांगले पॉईंट भेटून जातील, आणि त्यामध्ये आपण ट्रेड करायचं आहे. ओके. सो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की गरज आहे सबस्क्राईबची. ओके. सो प्लीज सबस्क्राईब अँड स्टे टू स्टे बाय. ओके.